नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रावणी सोमवारी कळंबुसरे गावातील शिवमंदिरात घुमला बम बम भोलेचा गजर। तलावाच्या काठावर वसलेले कळंबुसरे गावातील जागृत स्वयंभू शिवमंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे। या शिवमंदिरात मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन हे गावकऱ्यांच्या सहकार्याने दरवर्षी केले जाते। तसेच श्रावणी सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जात असून सकाळपासून भाविक आपापल्या कुटुंबासह श्री महादेवाच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत। यावेळी शिवमंदिरात घुमत आहे बम बम भोलेचा गजर। उरण तालुक्यातील कळंबुसरे हे निसर्गाच्या कुशीत विसावलेले असे गाव आहे। या गावाच्या सभोवताली डोंगर असून उंच टेकडीवर वसलेले कळंबुसरे हे गाव आहे। निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या कळंबुसरे गावात पुरातन जागृत शिवमंदिर आहे। सदर शिवमंदिर हे तलावाच्या काठावर वसलेले असून या तलावातील दगडातून पुराण काळात अनेक मूर्ती घडवण्याचे काम सुरू होते। हे या परिसरात आढळून येत असलेल्या मूर्तीतून पाहावयास मिळत आहे। या तलावाच्या ठिकाणाहून वनवासात पांडवांनी आई एकविरा देवीच्या आशीर्वादाने श्री महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेऊन अज्ञातवासातील आपला प्रवासही केला असल्याची आख्यायिका सांगितली जाते। निसर्गाची नवलाई, मांगल्यवादाचा घंटानाद हा शिवमंदिर परिसरातून कानात घुमत राहतो। कुठूनसा एक शांत गंभीर सूर कानी पडतो, तो ओम नमः शिवाय। पुरातन काळापासून भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या स्वयंभू प्रवेश करता मनमोहक आणि तेवढीच तेजस्वी लिंग नजरेसमोर पडते। तिच्या समोर गेल्यावर मनातील द्वेष मत्सर दूर पडून मनाला एक प्रकारची तृप्ती, प्रसन्नता मिळते। अशा या जागृत स्वयंभू शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम कळंबुसरे गावातील दानशूर व्यक्ती सुरेशशेठ राऊत यांनी हाती घेतले होते। या मंदिराचे पुजारी म्हणून जयंत बारकू नाईक यांची 5वी पिढी काम पाहत आहे आणि शांततेच्या या मंदिरात दर सोमवारी तसेच श्रावणी सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। महाशिवरात्री उत्सवाप्रमाणे श्रावणी सोमवारी हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, संध्याकाळी आरती, त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।